मला फार पश्चात्ताप झाला जे कर्म घडले त्या ह्याच्या संदर्भात. मग त्याने कृष्णाकडे माफी मागितली, माझ्या काही गोष्टी चुकल्या तर मला क्षमस्व कर. तर कृष्ण म्हटलं हरकत नाही आहे, तर त्याबद्दल काय मागू शकतोस. तो म्हणतो की माझी एक इच्छा आहे की त्या पहाटेच्या काळात जो अभ्यंग स्नान करेल त्याला नरक यातनातून मुक्तता मिळेल, असं त्यावेळेस कृष्णाला त्याने वर मागितला. तो वर कृष्णाने अगदी आवडीने दिला. तो म्हणला मी तथास्तु, मी तुला हा वर देतो. आणि ह्याप्रमाणे वरदान दिलं आणि तेव्हापासून ती एक परंपरा पडली की अभ्यंग स्नानाची विशेष म्हणून त्यांनी उल्लेख केलाय. म्हणजे हा नरकासुराने आपल्याला दिलेला एक आशीर्वादच नक्की नक्की असं म्हणायला हरकत नाही. बरं, आणि अजून एक म्हणजे नरक चतुर्दशीला पहिल्यांदा आपण फराळाचे जिन्नस खायला सुरुवात करतो. म्हणजे पहाटे लवकर उठून आधी अभ्यंग स्नान आणि मग फराळ मिळणार. बरोबर. तर ती पण एक मला वाटतं छोटीशी आठवण आहे. त्याची परंपरा कशी आहे की जसं आपण म्हणतो की एखादा उत्सव साजरा करायचा आहे, साजरा करण्याची एक पद्धत म्हणजे फराळाचे पदार्थ करणं. जसं आपण म्हणतो की कुलधर्म कुलाचार ह्या परंपरेप्रमाणे आपण देवाला पुरणपोळी किंवा पुरणाचा नैवेद्य असं दाखवतो. किंवा काही जणांकडे पुरणाची आरती ही परंपरा पण आहे. एक पुरणाचे दिवे करतो किंवा दिव्यामध्ये पुरण ठेवून त्यात वात ठेवून आपण आरती करतो. तशीच ही परंपरा दिवाळीतली आहे की बाबा उत्सव साजरा करणं. कृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुराचा वध केल्यानंतर कृष्ण परत आपल्या राज्यामध्ये आला. तो एक आनंदोत्सव झाला होता. त्या आनंदोत्सवामध्ये कृष्णाला सुद्धा त्यांनी तसं स्नान घातलं, अभ्यंग स्नान म्हणतो आपण, की अशा सगळ्या विविध रसांनी स्नान घातलं म्हणून पण तो एक आठवण आहे. आणि स्नान घातल्यानंतर मग आनंदोत्सव आहे, बाबा कृष्ण आलाय, नरकासुराचा वध करून आलेला आहे म्हणून त्यावेळेस हे विशिष्ट पदार्थ केले गेले. आताचे प्रकार बदलले वाढले ह्या सगळ्या नंतरच्या परंपरा आहेत. पण मूळ पदार्थांमध्ये हे सगळे फराळाचे पदार्थ सुद्धा जे आहेत काही वेगळ्या प्रमाणात होते, आता प्रमाण बदलले, पण ही परंपरा तेव्हापासूनची पुराण काळापासून